आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे तायवाडे सर, मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा दावा आहे, प्रशासनही म्हणत आहे सर्व मागण्या पूर्ण झाल्या आणि जो बहुप्रतीक्षित एक GR होता सगळे सोयरे या संदर्भातला तोही जारी झालेला आहे। काय पहिली प्रतिक्रिया? नाही, माझी पहिली प्रतिक्रिया, मी तो GR वाचला आणि त्याच्यामध्ये ज्या शब्दाचा वापर केलेला आहे, आपल्या स्मरणामध्ये असेल की ज्या दिवशी पासनं हे आंदोलन सुरू झालं आणि सरसकट मराठ्यांना कुणब्यांची प्रमाणपत्र देण्यात यावी हा विषय पुढे आला, त्या दिवशीपासून मी सातत्याने आपल्यासमोर बोलतो आहे की सध्या जी प्रचलित पद्धती आहे त्यानुसार आजोबा, पंजोबा आणि वडील यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी जातीची नोंद असेल तर त्यांच्या नातेवाईकाला, म्हणजे आजोबाचे सर्व नातेवाईक आले, वडिलाचे सर्व नातेवाईक आले किंवा पंजोबाचे सर्व नाते, त्यांना ते जात प्रमाणपत्र म्हणजेच ओबीसी प्रमाणपत्र मिळण्याचा अधिकार आहे। आता GR मध्ये जो शब्द वापरलेला तो शब्द वापरलेला आहे की वडील, आजोबा आणि पंजोबा यांच्याकडील नोंदी असेल तर त्यांना ते प्रमाणपत्र देण्यात यावे। त्याच्यामध्ये फारसा काही बदल झालेला नाही आहे। जो ॲक्च्युअल शब्दप्रयोग आहे, सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पंजोबा व त्यापूर्वीच्या पिढ्यामधील जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल। यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल। बरोबर आहे ना, सजातीय विवाह म्हटलेला आहे। सजातीय म्हणजे दोन्ही नवरा आणि बायकोची जात, बायकोची लग्नापूर्वीची जात आणि नवऱ्याची जात ही एक असेल तर त्याला सहजातीय विवाह म्हणतात। त्या सहजातीय विवाहामध्ये दोघांकडे प्रमाणपत्र असते, आंतरजातीय विवाहाचा उल्लेख त्यामध्ये आलेला नाही काय। आणि वडिलांकडले नातेवाईक मी आधीपासून म्हणतो आहे, नवीन काहीच नाही त्याच्यामध्ये। म्हणजे हा जो GR आहे, जो आधीच प्रचलित नियम होता त्याचाच पुनरुच्चार सरकारने एकदा पुन्हा केलाय। तो आता कितीतरी दिवसानंतर पुन्हा त्याचा पुनरुच्चार केलेला आहे। काही लोक विसरले होते त्याच्यामध्ये, त्याचा आताच पुन्हा पुनर्विचार झाला, त्याच्यामुळे त्या पद्धतीने आतापर्यंत प्रशासन प्रमाणपत्र देत आहे आणि याच्या पुढे देणार आहे। दुसरं 37 लाख प्रमाणपत्र निर्गमित झाले आहेत असं सांगितलं जात आहेत। कालही तुम्ही बोलले होतात की हे 37 लाख नवीन नाहीत। आज पुन्हा दावा केला जात आहे की 37 लाख प्रमाणपत्र नवीन दिले गेले आहे। जे सरकारने जे एक आकडेवारी दिलेली आहे, एक जो टेबल त्याच्या संदर्भात दिलेला आहे, त्याच्यामध्ये त्याची तारीख नाही आहे की कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत हे 37 लाख प्रमाणपत्र निर्गमित केले। थोडंसं डाऊटफुल वाटतंय मला। काही डाऊटफुल नाही, आय एम व्हेरी मच कॉन्फिडंट। मी आधीपासून बोलतो आहे, तुम्ही बघा, माझ्या एवढा कॉन्फिडंटली आजपर्यंत कोणी बोललेला नाही की जेवढ्या काही नोंदी सापडलेल्या आहे त्यामध्ये 99.5% लोकांकडे ऑलरेडी प्रमाणपत्र आहेत काय। आताही त्यांनी जे आकडेवारी घोषित केलेली आहे तिथे शब्दप्रयोग काय वापरलेला आहे, स्कॅनिंग केलेले कागदपत्र आणि नंतर प्रमाणपत्र। ते केव्हाचे, 1994 पासून आतापर्यंत ज्यांना प्रमाणपत्र दिलेले आहे ती संख्या आहे। आता आंदोलन सुरू झाल्यानंतर जे आहे का, आम्हाला हा आकडा द्या की हे आंदोलन या तारखेला सुरू झालं होतं आणि मागच्या 5 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये किंवा 7 महिन्यामध्ये आम्ही नव्याने एवढ्या नोंदी दिलेल्या। मी सरकारला तो आकडा मानतो। आंदोलन सुरू झाल्यापासून 37 लाख प्रमाणपत्र वितरित झालेले नाही असं वाटतं आपल्याला? नक्कीच। आमच्या हे बघा, तो जो आता एक WhatsApp फिरतो आहे ज्याच्यावरती नागपूरची संख्या सांगितलेली आहे 2,91,000 काहीतरी, आणि तुम्ही आमच्या कलेक्टरला फोन करा की मागच्या 6 महिन्यामध्ये फक्त एक प्रमाणपत्र इश्यू झालेलं आहे नागपुरात, तेही जुनीच नोंद आहे। नव्याने किती नोंदी सापडल्या हे स्पष्ट करणं फार आवश्यक आहे। ते जोपर्यंत स्पष्ट होत नाही आम्ही म्हणतो की आमच्या ओबीसीला कुठेही धक्का लागलेला नाही। राज्यभरातील ओबीसी समाजातील ज्या विविध जाती आहेत त्या बांधवांना आणि खास करून कुणबी समाजातील, कुणबी जातीतील जे लोक आहेत त्यांना काय सांगाल? लोकांमध्ये असा पॅनिकही आहे की खूप मोठ्या संख्येने नवीन लोक जर त्या जातीमध्ये समाविष्ट करण्यात आले तर आरक्षणाचा जो लाभ आहे किंवा विविध ज्या शासकीय लाभ आहे ते कुठेतरी कमतरता होईल, त्याची ती वाटणी होऊन जाईल। नाही, मी सुरुवातीपासून म्हणून माझ्या लोकांना आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करण्याकरता, त्यांना बळ देण्याकरता वारंवार मी जे सांगत आलो ते शेवटी सत्य ठरलेलं आहे की ज्या काही 54 लाख आकडा वारंवार सांगून मराठा समाज आणि ओबीसी समाज दोन्ही समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे, त्याची सरकारने दखल घ्यावी आणि सरकारने या 54 लाख नोंदीपैकी आंदोलन सुरू व्हायच्या पूर्वी किती लोकांना प्रमाणपत्र दिले होते आणि आंदोलन झाल्यानंतर किती हा आकडा जाहीर करावा। मी तर वारंवार दावा करतो, माझा दावा कोणी यावं खोडावा
की या 54 लाखापैकी 99.5% किंवा त्यापेक्षाही जास्त लोकांच्या नोंदी या आधीच्याच आहे. आमच्या नागपूरला 2,91,000पैकी 2,91,000 लोकांजवळ सर्टिफिकेट आहे. याच्यात नवीन काय आहे? अखेरचा प्रश्न, तुम्ही किंवा ओबीसी संघटन आता काही आंदोलन सुरू करणार आहे का? मुंबईच्या दिशेने कूच करू असं एक सांगण्यात आलेलं होतं. आज जरांगेंचं आंदोलन संपतंय, ओबीसी संघटन काही आंदोलनाच्या भूमिकेमध्ये येणार आहे की आता सर्व शांत होईल? नाही, मी आधीसुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की 29 सप्टेंबर 2023ला माननीय उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री आणि प्रशासनातील सर्व उच्च अधिकारी यांच्या समक्ष आमची जी 3 तास चर्चा झाली होती आणि त्या चर्चेतनं जे आम्हाला लेखी आश्वासन सरकारने दिलं होतं की आम्ही मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही. या दोन्ही बाबीला कुठेही धक्का लागलेला नाही. आमचं आरक्षण धोक्यात आलेलं नाही. याला जर धक्का लागला असं आम्हाला कळलं असतं किंवा सरकारची मानसिकता कळलं असतं तर आम्ही मुंबईकडे कूच करणार होतो. आम्ही जैसे थे त्याच परिस्थितीत असल्यामुळे आता आम्हाला मुंबईकडे कूच करण्याची गरज नाही. आम्हाला विश्वास आहे की सरकारने आमच्या कोणताही विश्वासघात केलेला नाही. तर सगळे सोयरे संदर्भात जो काही GR निघाल्याचा दावा केला जात आहे, डॉक्टर बबनराव तायवाडे यांचा दावा आहे की तो नियम जुनाच आहे. शासनानं फक्त जुन्या गोष्टीचा नव्याने पुनरुच्चार केलेला आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.